हाय एव्हरीवन, मी आरोग्य सल्लागार छाया। आज मी तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन या आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे याचे फायदे तुम्हाला मी सांगणार आहे। जसे की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाढवण्याचं काम हे मल्टीव्हिटॅमिन करते। म्हणजे सतत आपल्याला जर थकवा जाणवत असेल, अशक्तपणा येत असेल, तर आपण समजून गेलं पाहिजे की कुठे ना कुठे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची डिफिशियन्सी आहे। त्याचबरोबर आपल्या शरीरामधली इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम ही मल्टीव्हिटॅमिन करते। जसं की सतत आपल्याला सर्दी होणे, त्यानंतर ताप येणे, हे जे काही व्हायरल इन्फेक्शन आहे, तर हे कंटिन्यू आपल्याला जर ते जडत असेल तर इथं समजून जाणं गरजेचं आहे की आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर कमी होत आहे, व्हिटॅमिनची कमतरता आपल्या शरीरामध्ये आहे। त्याचबरोबर खूप लोकांना हाडाचे सांध्याचे प्रॉब्लेम होत आहेत, कारण की हाडे ठिसूळ होत आहेत। त्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डीची गरज आहे आणि ते वाढवण्याचं कामही मल्टीव्हिटॅमिन करते। आपल्या हाडांना मजबूती देण्याचं काम करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस गळणे, चेहऱ्यावर तेज न राहणे, तर हे सुद्धा कुठेतरी पोषक घटकाची कमतरता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं परत की एकाग्रता क्षमता कमी होणे, हे पण मेंदूची कार्यक्षमता कमी होणे, इथं सुद्धा मल्टीव्हिटॅमिनची आपल्याला कमतरता असल्यास हे लक्षणं दिसून येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण आपल्या रोजचं जे काही सकस संतुलित आहार आहे तो जर व्यवस्थित घेतला आणि त्याच्यासोबत जर आपण जर जी डेफिशियन्सी आहे त्यानुसार जर आपण एक कोचच्या गाईडलाईनने, डॉक्टरच्या सल्ल्याने आपण जर व्हिटॅमिन ची जी काही गरज आहे त्यानुसार जर आपण आपल्या शरीरासाठी ही चालू केलं किंवा आपण जी इनटेक केली, तर आपल्याला हे सिम्पटम्स दिसणार नाहीत आणि आपण नेहमी हेल्दी, फ्रेश आणि फिट राहणार आहोत। येस, तर नक्कीच अधिक माहितीसाठी तुम्ही मला DM करू शकता, पर्सनल गाईडलाईनसाठी मेसेज करू शकता। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सो थँक्यू सो मच।